लोकसभेत झालेल्या पिछेहाटनंतर भाजपा ॲक्शन मोडवर आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती, त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार या नोटीसला उत्तर देतात का हे पाहावं लागणार आहे। जळगावच्या अमळनेरमधील भूमिपूजन सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागातील वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण केंद्र हे अमळनेरमध्ये उभारता येईल, मात्र त्यासाठी तुम्हाला मला या ठिकाणी बसवावं लागेल। मी पुन्हा इथे बसलो तर काम मार्गी लागू शकतं असं ते म्हटलं। जळगावच्या अमळनेरमध्ये इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाषणात मंत्री चंद्रकांत पाटलांनी छोटे अजितदादा म्हणून अनिल पाटलांचा उल्लेख केला। त्याच अमळनेरमध्ये सुद्धा छोटे अजितदादा आहेत, त्यांनी मागितल्यावर त्यांनाही निधी देऊ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे, भिवंडी कल्याण आणि भिवंडी वाडा या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। भिवंडीतील वाहतूक कोंडीला बांधकाम विभाग आणि ठेकेदारच जबाबदार आहेत असा आरोप खासदार बाळ्या मामा यांनी केलाय। मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का असा प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केला होता, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय। ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये, जेव्हा मी काही बोलत असेल तेव्हा ते समजून घेऊन बोललो तर त्याला उत्तर देणं मी उचित समजतो, नाहीतर मी इग्नोर करत असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावलाय। शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। शरद पवार पक्षातील सोनिया दुहान आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। सोनिया दुहान या शरद पवारांच्या निकटवर्तीय होत्या, मात्र सुप्रिया सुळे यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जातंय। सोनिया दुहान हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। सोलापुरात शांतता रॅलीची सुरुवात होणार असून मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे, तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज मनोज जरांगे यांचा धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आहेत। जरांगे आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तुळजापुरात मुक्काम करणार आहेत। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबत राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यात पावसाचा जोर कमी झालाय। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मावळ तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं मावळमधील बहुतांश धरणं 100% भरलेली आहेत। तळेगाव, आंबी, एमआयडीसी येथील आंध्र धरण 100% भरलं असून या धरणाच्या सांडव्यावरून सध्या 1572 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिली आहे। यंदा 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 ज्यादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यापैकी 2031 बसचं आरक्षण पूर्ण झालंय। यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेनं आतापर्यंत 202 गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केलेली आहे। आता आणखी 20 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। विशेष 20 गाड्यांचं आरक्षण 7 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरून गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी दरम्यानच्या 6 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे। 7 ऑगस्ट पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तिकीट उपलब्ध आहे। पुणे शहरात झिका विषाणूचा धोका वाढलाय। शहरात झिकाचे एकूण 66 रुग्ण आढळलेले आहेत। रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिला असल्याची माहिती समोर येते। या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय। स्वाईन फ्लूचे 4 रुग्ण आढळले असून महापालिका प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झालाय। भीमनगर, आरएफ कॉलनी आणि हर्षनगर यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण आढळून आल्यानं पालिकेकडून स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय।
भारतीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 47% महिला आगामी 2 वर्षात सध्याच्या कंपनीतील आपली नोकरी सोडू शकतील, अशी माहिती सल्ला संस्था एऑननं केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आली आहे। कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव, वेतनातील असमानता आणि वृद्धीची अत्यल्प शक्यता यामुळे महिला कर्मचारी असमाधानी आहेत। मुंबईत म्हाडाचं घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र सर्वाधिक घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियानं दररोजच्या व्याजातून 457 कोटी रुपये कमावलेले आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियानं चालू आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जूनचा निकाल जाहीर केलाय। यात बँकेचं नेट प्रॉफिट 17,035 कोटी रुपये आहे। पावसाळ्यामध्ये पाण्याचे डबके साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी देहू रोडच्या किवळे वतीनं प्रत्येक सोसायटीच्या आवारात धूर फवारणी करण्यात आली आहे। पावसाळ्यामध्ये होणारे डेंग्यू, मलेरिया किंवा झिका यासारखे आजार उद्भवू नये यासाठी राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन मार्फत नागरिकांना ही सेवा पुरवण्यात आली आहे। 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे। संप रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत उद्या एसटी कर्मचारी संघटनांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतील पंपावरील डिझेलचा इमर्जन्सी साठा देखील संपलाय आणि त्यामुळे अचानक बस रद्द करण्यात आल्यात आणि त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली आहे। सर्व्हर डाऊनच्या समस्येनं गोंदियातील रेशन दुकानदार वैतागलेले आहेत। जिल्ह्यातील सर्व 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन जमा करो आंदोलन केलं। सर्व्हर डाऊनची समस्या कायम असून या प्रकाराला वैतागलेल्या दुकानदारांनी ई-पॉस मशीन मागे केली आहे। अन्नधान्यावर जीएसटी लागू करू नये, बाजार समितीचे नियमन रद्द करावे तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांनी 27 ऑगस्टला लाक्षणिक बंदचं आयोजन केलंय। बंदनंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातील सर्व व्यापारी मुंबईमध्ये धडक देणार आहेत। छत्रपती संभाजीनगरातील सोयगावसह तालुक्यातील कपाशी पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। या रोगामुळे जवळपास 11,000 हेक्टरवरील शेत बाधित झाले। कृषी विभागानं सांगितलेले उपाय देखील यशस्वी होत नसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। यवतमाळच्या धामणगाव रोडवरील दुकानात घुसून 3 जणांच्या टोळक्यानं तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये दुकान मालक आणि नोकर जखमी झालेत। पोलिसांनी 3 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। अंबरनाथमध्ये जास्त परताव्याचा आमिष दाखवून तब्बल 1,79,00,000 फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चिंतन शेठला अटक केली आहे। दादर रेल्वे स्थानकावर बॅगमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। रेल्वे पोलीस स्टेशनवर पाहणी करत असताना त्यांना संशय आल्यानं त्यांनी एका व्यक्तीची बॅग तपासली असता यामध्ये तो मृतदेह आढळला। यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार देखील पोलिसांनी जप्त केलंय, मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून वार करण्यात आलाय। या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोळ्याला गंभीर जखम झाल्यानं त्याचा एक डोळा निकामी झालाय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। नागपूरच्या मौदा तालुक्यातील वीट कारखान्यामध्ये स्फोट झालाय। स्फोटात एकाचा मृत्यू तर 5 ते 6 जण जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। भारताचा धावपटू अविनाश साबळेनं ऑलिम्पिकची फायनल गाठत इतिहास रचलाय। 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात ऑलिम्पिकची फायनल गाठणारा अविनाश हा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू ठरलाय। याआधी 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये साताऱ्याच्या ललिता बाबरनं महिलांच्या शर्यतीमध्ये फायनल गाठली होती। त्यानंतर अविनाशनं ऑलिम्पिकच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये फायनल गाठली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान निशा दहिया हिला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। कुस्तीपटू निशा दहियानं महिलांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शानदार सुरुवात केली होती, मात्र निशा दहियाचा खांदा डिस्लोकेट झाला तसंच तिचं बोट देखील तुटलं, पण निशानं धीर न सोडता ती खेळत राहिली। मात्र उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूनं निशाच्या खांद्यावर प्रहार करत निशा दहिया हिला 10-8 पराभूत केलं।
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी 2 कांस्य पदक जिंकत इतिहास घडवणाऱ्या मनू भाकरवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं मोठी जबाबदारी सोपवली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभात मनू भाकर भारताची ध्वजवाहक असणार आहे। आयओएनं अद्याप पुरुष ध्वजधारकाची घोषणा केलेली नाही। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतलाय। मागील एका महिन्यापासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं। दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे। या घटनेनंतर भारतानं बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवलाय। शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत असं मोठं वक्तव्य त्यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी केलंय, तर मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते नितेश राणे यांनी बांगलादेशींना थेट इशारा दिलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंना माराल तर आम्ही पण निवडून मारू असा आक्रमक इशारा त्यांनी दिलाय, तर हिंदूंचं संरक्षण करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे।